नमस्कार. मी डॉक्टर सुभाषचंद्र पाटील इझी माइंड थेरपी काउन्सिलिंग सेंटरमधून बोलत आहे. मित्र हो, मनाचं स्थैर्य आणि जर सामर्थ्य आपल्याला वाढवायचं असेल तर आपल्याला प्राणायाम करणं किंवा मेडिटेशन करणं हे खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? तर मग स्वतःच्या मनाचं सामर्थ्य, स्थैर्य वाढवण्यासाठी आपण मेडिटेशनचा रोज अभ्यास करायला नको का? नियमित ब्रीथिंग एक्सरसाइज, मेडिटेशनचे काय काय किती किती फायदे होत आहेत. अनेक प्रकारचे मानसिक आजार, ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, काळजी वाटणे, अँक्झायटी होणे, फोबियाज असणे, OCD, डिप्रेशन आणि निगेटिव्हिटी यासारख्या मानसिक समस्या देखील प्राणायाम आणि मेडिटेशन केल्यामुळे कमी होतात. ज्याप्रमाणे आपण शरीराचा व्यायाम करतो त्याचप्रमाणे आपण मनाचा देखील व्यायाम केला पाहिजे. मनाचा व्यायाम म्हणजेच प्राणायाम आणि मेडिटेशन आणि सकारात्मक विचार जाणीवपूर्वक आपण निर्माण करायला हवेत. मनाचं स्थैर्य आणि सामर्थ्य जर आपल्याला प्राप्त करायचं असेल, धाडस प्राप्त करायचं असेल, आपला आत्मविश्वास वाढला पाहिजे, आपली वैचारिक क्षमता वाढली पाहिजे, नकारात्मक मानसिकता जाऊन सकारात्मकता यायला हवी. त्याचप्रमाणे मेडिटेशन आणि प्राणायाम केल्यामुळे आपले शारीरिक आजार देखील कमी होतात. उदाहरणार्थ बऱ्याच लोकांना ॲसिडिटी असते, स्किनचे प्रॉब्लेम असतात, अंगाला खाज येते, त्याला आपण शीतपित्त म्हणतो, हेअर लॉस होतो, केस गळतात, अशक्तपणा, ब्लड प्रेशर, ॲस्थमा आणि रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे अनेक आजार होतात. तर मेडिटेशन आणि प्राणायामामुळे आपले हे आजार नक्की बरे होऊ शकतात. त्याचप्रमाणे सतत बेचैन राहणे, चिडचिड करणे, राग येणे, एकटेपणा वाटणे आणि एकटेपणाची जी भावना असते ती भावना नेहमी त्रासदायक असते. आणि अशा प्रकारच्या आजारांसाठी ॲलोपॅथिक औषधं घेऊन ते तात्पुरती लक्षणं कमी होऊ शकतात. पण जर आपण नियमित प्राणायाम केला आणि मेडिटेशन केलं तर आपल्या मनाच्या शक्ती वाढतात. आता कुठल्या आहेत मनाच्या शक्ती? उदाहरणार्थ समजदारी म्हणजे अंडरस्टँडिंग, सहनशीलता, कॉन्सन्ट्रेशन, फोकस आणि आपली जी स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती आपली चांगल्या प्रकारे वाढते. वैचारिक आणि निर्णय क्षमता, आपण ज्याला डिसिजन पॉवर म्हणतो, ती बऱ्याच वेळेला आपण अनेक प्रकारचे संकल्प करतो पण आपण ॲक्शन घेत नाही. तर ॲक्शन, टू टेक ॲक्शन ही आपली क्षमता वाढते. आपली बौद्धिक कौशल्यांचा विकास होतो. अनेक प्रकारची कामं आपल्याला सहजतेने जमायला लागतात. आपली स्मरणशक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते, एकाग्रता वाढते. अशा अनेक ज्या आपल्या ऊर्जा असतात, त्या आपल्या ऊर्जा वाढतात आणि आपण जीवनाच्या प्रवासामध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. तर म्हणून मित्रांनो, नियमितपणे प्राणायाम आणि मेडिटेशन केल्यामुळे आपल्याला त्याचे खूप फायदे असतात. जर आपल्याला प्राणायाम आणि मेडिटेशन डिटेल शिकायचं असेल, त्याचे सगळे कन्सेप्ट्स क्लिअर करायचे असतील तर आपण इझी माइंड थेरपी काउन्सिलिंग सेंटरला नक्की भेट देऊ शकतात. आपलं स्वागत आहे. मी डॉक्टर सुभाषचंद्र पाटील, सायकोलॉजिकल काउन्सिलर आणि आयुर्वेदिक डॉक्टर. मला संपर्क करण्यासाठी माझा मोबाईल नंबर 9819215165 आहे. तर मग चला भेटूया. धन्यवाद.